कृती क्रमांक 7 सोडव उभी मांडणी। इथे आपल्याला बेरजेची उभी मांडणी सोडवायची आहे, तर चला सोडवूया। इथे काय दिले आहे? 3 अधिक 2। इथे आपल्याला चित्र दिली आहेत। चला ह्या चित्रांच्या आधारे गणित सोडवूया। 1 2 3 4 5। उत्तर आले 5। 3 अधिक 2 बरोबर 5। अशा प्रकारे यानंतर पहा, इथे आपल्याला संख्या लिहायची आहे। 1 2 3, तर या चौकटीत आपण 3 लिहूया। त्यानंतर 1 2 3 4 5, या चौकटीत आपण 5 लिहूया। आता हे सर्व मिळून किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8। इथे आपण 8 लिहूया, जे आपले उत्तर आहे। 3 अधिक 5 बरोबर 8। आता पुढचे पाहूया। चित्र काढून उदाहरणे तयार कर। म्हणजे इथे आपल्याला चित्रे काढायची आहेत, इथे संख्या लिहून उत्तर तयार करायचे आहे, प्रश्न तयार करायचा आहे, उदाहरण तयार करायचे आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला लिहायचे आहे। हा खूप मजेशीर प्रश्न आहे, तर चला सोडवूया। इथे तुम्ही तुमच्या मनाने चित्र काढू शकता। मी सुद्धा माझ्या मनाने चित्रे काढत आहे आणि तुमच्या मनाने तुम्ही ते उदाहरण तयार करू शकता, जसे तुम्हाला वाटतील तसे। तर इथे मी चित्रामध्ये फुले काढत आहे। दोन ह्या चौकटीत 2 लिहायचे मला। तुम्ही तुमच्या चित्रानुसार लिहा। तीन, इथे मी 3 लिहिणार आहे, अशा प्रकारे। आणि आता हे सर्व मोजून खाली उत्तर लिहायचे आहे। 1 2 3 4 5। उत्तर आले 5, तर मी इथे 5 लिहिते। तुम्ही तुमचे उत्तर शोधून इथे उत्तर, अशा प्रकारे। आता पुढचे चित्र मी चेंडूचे काढत आहे। तुम्ही इथे सुद्धा तुमच्या मनाने काढू शकता। 1 2 3, या चौकटीत 3 लिहूया। तुम्हाला जसे जमतील तसे इथे चित्रे काढा, मी पण मला जमतील तसेच काढत आहे। 1 2 3 4, या चौकटीत मी 4 लिहित आहे। 1 2 3 4 5 6 7। उत्तर आले 7, म्हणून या चौकटीत मी 7 लिहित आहे। अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 7 इथे संपलेली आहे। आता आपण कृती क्रमांक 8 पाहूया। सोडव उभी मांडणी। रेघाच्या मदतीने उदाहरणे सोडव। म्हणजे आपल्याला इथे रेघाच्या मदत घेऊन, म्हणजे रेखा काढून उत्तरे शोधायची आहेत आणि या चौकटीत लिहायची आहेत। तर चला उत्तरे शोधूया आणि लिहूया। इथे पहा, आपल्याला एक उदाहरण करून दाखवले आहे।
कशा रेघा काढायच्या आहेत ते इथे आपल्याला सांगितले आहे. 2 1 2 1 आणि 1. तर सर्व मोजूया. 1 2 3. उत्तर आले 3. तर इथे 3 लिहूया. यानंतर पहा 3 म्हणजे आपल्याला इथे 3 रेघा काढायच्या आहेत. 1 2 आणि 3. यानंतर अधिक 3. तर इथे सुद्धा आपल्याला 3 रेघा काढायच्या आहेत. 1 2 3. एकूण किती झाली? म्हणजे या बेरजेच्या उदाहरणाचे उत्तर किती आले? 1 2 3 4 5 6. म्हणून आता उत्तराच्या रकान्यात आपण उत्तर 6 लिहूया. अशा प्रकारे सर्व गणित आपल्याला सोडवायचे आहेत. तर चला सोडवूया. 2 इथे आपण 2 रेघा काढूया. 1 2. इथे अधिक 3 आहेत तर इथे 3 रेघा काढूया. 1 2 3. एकूण किती झाली? 1 2 3 4 5. इथे 5 लिहूया उत्तराच्या रकान्यामध्ये. नंतर पहा आधी 5 रेघा काढायच्या आहेत. चला काढूया. 1 2 3 4 5 अधिक 2. इथे 2 रेघा काढूया. 1 2. एकूण किती झाली? 1 2 3 4 5 6 7. उत्तर काय आले बेरजेचे? तर 7. म्हणून इथे 7 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 8 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 9 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे. चला पाहू इथे काय म्हटले आहे. सोडव उभी मांडणी. इथे आपल्याला उभी मांडणी सोडवायची आहे. तर चला सोडवूया. हे आपल्याला सरावासाठी दिलेले आहे. तर चला लिहूया. 2 अधिक 1 किती होतात? 1 2 3. तर इथे आपण उत्तर 3 लिहूया. इथे किती उत्तर येते? 2 अधिक 1. 1 2 3. इथे 3 लिहूया. यानंतर बघा 2 अधिक 1. 1 2 3. इथेही 3 लिहूया. यानंतर पहा 2. यानंतर पहा 2 अधिक 1. 2 अधिक 1. 1 2 3. इथेही 3 लिहूया. हे आपल्याला सरावासाठी दिलेले आहे पुन्हा. तर चला आपली कृती क्रमांक 9 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 10 पाहूया, जी की इथे आहे. संख्यांच्या कहाण्या तयार कर. इथे आपल्याला म्हणजे आपल्याला इथे ह्या काही संख्या दिल्या आहेत, त्याच्या कहाण्या तयार करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथे मधी काही संख्या दिलेल्या आहेत आणि बाहेर आपल्याला बेरजेची उदाहरणे तयार करायची आहेत. उदाहरणे तयार करत असताना उदाहरणाचे जे उत्तर आहे ती मधली संख्या यावी अशी उदाहरणे तयार करायची आहेत. अशा प्रकारे आपल्या सगळ्या संख्येच्या कहाण्या तयार करायच्या आहेत. तर चला तयार करूया. पहिली संख्या आहे 5. म्हणजे आपल्याला बेरजेचे उदाहरण तयार करायचे आहे आणि ते उदाहरण तयार करत असताना त्या उदाहरणाचे उत्तर 5 यावे अशी उदाहरणे तयार करायची आहेत.
तर चला, आपल्याला इथे एक उदाहरण मांडून दिलेले आहे. 2 अधिक 3 याचे उत्तर 5 येते. तसे आपल्याला अजून 3 उदाहरणे तयार करायची आहेत. तर चला तयार करूया. तर इथे मी 1 अधिक 4 लिहित आहे. 1 अधिक 4 याचे उत्तर 5 होते. आता दुसरे उदाहरण तयार करूया. 0 अधिक 5 याचे उत्तर किती येते? 5. जसे आपल्याला मध्यभागी संख्या दिली आहे तेच उत्तर यावे अशी उदाहरणे तयार करायची आहेत. तर अजून एक उदाहरण तयार करूया. 3 अधिक 2. आता पुढचं पाहूया. इथे आपल्याला सर्व उदाहरणे अशी बनवायची आहेत बेरजेची की त्याचे उत्तर 8 यावे. तर चला तयार करूया. इथे आपल्याला 1 मांडून दिले आहे. 4 अधिक 4 बरोबर 8 होते. तसे आपल्याला बाकी सर्व करायचे आहेत. तर इथे मी 1 अधिक 7 करते. 1 अधिक 7 8 होतात. यानंतर 2 अधिक 5 याचे उत्तरही 3 अधिक 5 याचे उत्तरही 8 येते. यानंतर पहा 2 अधिक 6 याचे उत्तर 8 येते. अजून 0 अधिक 8 याचे उत्तरही 8 येते. यानंतर 5 अधिक 3 याचे उत्तर सुद्धा 8 येते. यानंतर 6 अधिक 2 याचे उत्तर 8च येते. यानंतर 7 अधिक 1 याचे उत्तर ही 8 येते. यानंतर आपल्याला अशाच 9च्या कहाण्या तयार करायच्या आहेत. तर चला तयार करूया. इथे 1 आपल्याला मांडून दिली आहे. 8 अधिक 1 बरोबर 9. अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व करूया. 2 अधिक 7 यानंतर 3 अधिक 6 यानंतर 4 अधिक 5 यानंतर 5 अधिक 4 नंतर 6 अधिक 3 0 अधिक 9 7 अधिक 2 अशा प्रकारे आपण इथे कहाणी तयार केलेल्या आहेत 9च्या. तुम्ही सुद्धा तयार करा 5च्या 8च्या 9च्या. यानंतरच्या पानावरही आपल्याला कहाण्या तयार करायच्या आहेत 6च्या. चला करूया. 3 अधिक 3 बरोबर 6 नंतर 2 अधिक 4 बरोबर 6 नंतर 1 अधिक 5 बरोबर 6 अजून 0 अधिक 6 बरोबर 6 अजून होतेत का?
4 अधिक 2 बरोबर 6. 6च्या झाल्या. आता आपण 7च्या पाहूया, बनवूयात. 7च्या बनवूयात. 1 अधिक 6, 2 अधिक 5, 3 अधिक 4, 4 अधिक 3, 0 अधिक 7. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 10 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 11 पाहूया. बेरीज कर व योग्य जोड्या लाव. म्हणजे इथे आपल्याला बेरीज करून योग्य जोडी लावायची आहे. इथे मी पट्टीचा वापर करत आहे, तुम्ही पण करू शकता. तर चला पाहू आपण. 4 अधिक 5 किती होतात? तर हे आहेत 4, हे आहेत 5. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर इथे 9 तर कुठे आहे? हे. तर 4 अधिक 5 बरोबर 9 अशी जोडी लावूया. इथून इथे आणि इथे असा बाण काढूया. तुम्हाला जसा जमतो तसा बाण इथे काढा तुम्ही. मी पण मला जमतो तसाच काढत आहे. तर यानंतर पहा, 3 अधिक 0 बरोबर किती होतात? 3 अधिक 0 म्हणजे काहीच नाही. 1 2 3. ह्याचे उत्तर 3 येते. तर 3 उत्तर इथे आहे. चला याची आणि 3 उत्तराची जोडी जुळवूया. अशा प्रकारे इथे बाण करूया. यानंतर 2 अधिक 2. 2 अधिक 2 किती होतात? 1 2 3 4. इथे 4 कुठे आहे? उत्तर हे. तर याची आणि याची जोडी लावूया. इथे बाण काढूया. नंतर 1 अधिक 6. 1 मध्ये 6 मिळूया. 1 2 3 4 5 6 किती होतात? 1 2 3 4 5 6 7. तर 7 उत्तर कुठे आहे? इथे. याची आणि याची जोडी लावूया. अशा प्रकारे आता यानंतर इकडचे ब गटातील पाहूया. 3 अधिक 4. 3 अधिक 4 किती होतात? 1 2 3 4 5 6 7. 7 उत्तर इथे आहे. मग याची आणि याची जोडी लावूया. म्हणजेच 3 अधिक 4 सोबत 7 उत्तराची जोडी लावूया. आणि इथे बाण काढूया. यानंतर पहा, 1 अधिक 3. 1 अधिक 3 किती होतात? 1 2 3 4. 4 उत्तर इथे आहे. 1 अधिक 3 आणि 4 उत्तराची जोडी लावूया. अशा प्रकारे आता 2 अधिक 1. 2 अधिक 1 किती होतात? 1 2 3. तर 3 उत्तर इथे आहे. 2 अधिक 1 उदाहरणाची 3 उत्तरासोबत जोडी लावूया आणि इथे बाण काढूया. यानंतर 1 अधिक 4. 1 अधिक 4 किती होतात? 1 2 3 4 5. तर 1 अधिक 4 आणि 5 उत्तराची जोडी लावूया आणि इथे बाण काढूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 11 इथे संपलेली आहे आणि आपला जो पाठ होता
बेरीज तोही इथे संपलेला आहे. धन्यवाद.